हॅलो हॅलो माईक चेक 1 2 3 4 माईक चेक. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. आज दारू प्यालेलं नाही आहे. आज तारीख आहे 13 जुलै 2024 शनिवार. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि माझ्या घरी बसूनच मी रेकॉर्डिंग करतो आहे. आत्तापर्यंतच्या ज्या 9 पायऱ्या आपण ऐकल्या त्या मी पावलीन समूहामध्ये जाऊन अनुभव कथन करत होतो तेव्हा केलेलं रेकॉर्डिंग आहे. परंतु सध्या खूप जोरात पाऊस चालू आहे आणि माझी लेक्चर्स पण चालू झालेली आहेत LLMची. त्याच्यामुळे मला सध्या पावलीन समूहामध्ये जाणं प्रत्यक्ष जरा त्रासदायक आणि कठीण ठरतं आहे. त्याच्यामुळे मी त्यांना विनंती केलेली आहे की तुमच्या स्पीकर मीटिंगमध्ये पुढचे 3 आठवडे मला जे यायचं होतं 19 जुलै 26 जुलै आणि 2 ऑगस्ट ते मी येऊ शकणार नाही आहे. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचा विरस झालेला आहे, पण त्याला नाईलाज आहे कारण माझं वय 64 आहे. खूप पाऊस पडतो आहे, जायला यायला त्रास होतो आहे आणि परळला जायचं तर पलीकडे मोठा ब्रिज आहे, तिथे खूप ट्रॅफिक असतो, क्रॉस करून जायला लागतं. रात्री उशीर होतो, मला सुधरत नाही रात्री. त्याच्यामुळे मी जरा सध्या थांबवलेलं आहे. पण यूट्यूबवरचे जे श्रोते आहेत जे सतत रिस्पॉन्स देत आहेत, प्रत्येकजण त्या कमेंट्स बॉक्समध्ये काय काय लिहित असतं ते मला कळतं आणि त्याच्यामुळे मी स्वतःपुरतं असं ठरवलं की मग हे आता हाती घेतलेलं जे आहे वाण ते पूर्ण केलं पाहिजे. त्यामुळे 10वी 11वी 12वी पायरीसुद्धा मी पूर्ण करणार आहे ऑनलाईन यूट्यूबवरती रेकॉर्डिंग करून. त्यामुळे आता आपण 10व्या पायरीबद्दल बोलणार आहोत. आत्तापर्यंत आपण ज्या महत्त्वाच्या ॲक्शनच्या पायऱ्या ज्या आहेत त्याच्यातली पहिली आहे ॲक्शनची पायरी. कारण जिथं आपण 20 प्रश्नांची उत्तरं लिहितो, माझ्या स्पॉन्सरने मला 20 प्रश्नांची उत्तरं होय नाही देण्याच्या ऐवजी त्यातले आर्थिक प्रश्न, आम्ही कार्यशाळेमध्ये आर्थिक प्रश्नाबद्दलचे जे आहेत ते लिहितो. त्याच्यानंतर तब्येतीवरचे जे प्रश्न आहेत ते लिहितो. त्याच्यानंतर कामाच्या ठिकाणचे जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं लिहितो आणि घरामधले जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं लिहितो. आणि शिवाय माझ्या दारू पिण्याची पद्धत किंवा दारू पिण्याचे परिणाम यांच्याबद्दलचे पण प्रश्न आहेत. पण निदान काही प्रश्नांची उत्तरं आम्ही कार्यशाळेमध्ये लिहितो आणि माझा स्पॉन्सर म्हणतो की पहिल्या पायरीच्या प्रश्नांची उत्तरं लिहायची, म्हणजे ती लक्षात राहतात आणि लिहिलेलं आपल्या ताब्यात राहतं. त्याच्यानंतर 4थ्या पायरीमध्ये आपण इन्व्हेंटरी घेतली आणि स्वतःच्या गुणदोषांबद्दल आपण त्याची जंत्री केली आणि स्वतःला काही प्रश्न विचारले ह्याच्या संदर्भामधले, राग किंवा खुन्नस संदर्भामधले. मला का राग येतो, कोणाचा राग येतो, राग आल्यावर माझी प्रतिक्रिया काय होते, माझं काय दुखावलं जातं, माझं काय चुकलं, आता त्या व्यक्तीशी संबंध सुधारायचे असतील तर मी त्याला माफ करायला आणि त्याच्याकरता प्रार्थना म्हणायला तयार आहे का. असे अनेक प्रश्न भीतीचे आहेत, लैंगिकतेचे आहेत आणि खुन्नसचे आहेत. ते आपण 4थ्या पायरीत घेतलं. आणि आणखी एक कृतीची जी पायरी आहे ती 9वी पायरी होती, ती आपण मागच्या वेळी पाहिली. आणि BLW 6व्या पायरी त्या 7व्या पायरीत नम्रता म्हणतो आणि 6व्या पायरीमध्ये इट सेपरेट्स मेन फ्रॉम बॉईज म्हणतो. आणि बिग बुकमध्ये 9व्या पायरीनंतर मराठी बिग बुक पान नंबर 76 वरती ती 12 आश्वासनं दिलेली आहेत. खरं तर ती 12 झालेली आहेत, कारण BLWने जो परिच्छेद लिहा तेव्हा त्याच्या मनात काय 12 काय होतं किंवा नव्हतं आपल्याला कळायला मार्ग नाही. पण हा पूर्ण परिच्छेद आहे, त्याच्यामधले एक एक आकडा टाकत गेलात तुम्ही तर ती 12 होतात. त्यामुळे आपल्या विकासाच्या या अवस्थेबद्दल आपण जर परिश्रमपूर्वक प्रयत्न केले तर पहिलं आश्वासन आहे, अर्धा पल्ला गाठण्यापूर्वीच या इतिहासाची गती पाहून आपण आश्चर्यचकित होऊ. आपल्याला नव्या स्वातंत्र्याची सुखाची जाणीव होणार आहे. भूतकाळाबद्दल खेद करणार नाही. प्रसन्नता शब्दाची खरी किंमत कळेल. आपला अनुभव दुसऱ्याला उपयुक्त होईल याचे ज्ञान होईल. निरुपयोगिता, स्वतःबद्दलची कीव नाहीशा होतील. स्वार्थी गोष्टींबद्दल आस्था राहणार नाही. स्वार्थ निघून जाईल आणि जीवनाबद्दलचा सारा दृष्टिकोन बदलून जाईल. लोकांची आणि आर्थिक असुरक्षेची भीती नष्ट होईल आणि पूर्वी ज्या परिस्थितीबद्दल आपण गोंधळून जात होतो ती हाताळण्याचे आपल्याला उत्स्फूर्त ज्ञान होईल. आकस्मिकपणे आपल्याला जाणीव होईल की आपण स्वतःसाठी जे करू शकत नव्हतो ते परमेश्वर आपल्यासाठी करत आहे. तर ही 12 आश्वासनं 9वी पायरी संपल्यानंतर 10वी पायरी सुरू होण्यापूर्वी दिलेली आहेत. त्याची एक मी
यंत्री केली, वाचून दाखवलं. त्याच्यावरती प्रत्येकावरती एक एक वेगळं शेअरिंग होऊ शकतं, एवढं त्याच्यामध्ये दम आहे. प्रत्येकाने स्वतःला विचारायचं 9व्या पायरीला आल्यानंतर की यातली किती आश्वासनं आपल्या बाबतीत पूर्ण झालेत आणि किती आश्वासनांच्या बाबतीत मी आणखी काय काय करायला पाहिजे. आजचा विषय आहे 10वी पायरी आणि आपण बिग बुकप्रमाणे साधारणपणे सुरुवात करतो. आधी मराठी बिग बुकमध्ये बिल डब्ल्यू त्याच्याबद्दल म्हणतो की ही आश्वासनं अतिशयोक्तीची आहेत काय, तर ती साध्य होत आहेत. हा विचार आपल्याला 10व्या पायरीकडे घेऊन आणतो, ज्यातून सूचित होते की व्यक्तिगत गुणदोषांचा आढावा घेतच राहिले पाहिजे आणि जीवनामध्ये काही नव्या चुका आपल्या हातून घडल्या तर त्या निस्तरण्याचे कार्य आपण चालू ठेवले पाहिजे. भूतकाळातील जीवनाची साफसफाई केल्यानंतर आपण या नव्या जीवन पद्धतीचा कसोशीने विचार केला आहे. आता गंमत अशी आहे की 4थ्या पायरीमध्ये सगळं लिहिल्यानंतर आता परत 10वी पायरी का, तर त्याचं साधं लॉजिकल उत्तर जे आहे ते असं आहे की आपण जेव्हा 4थ्या 5व्या पायरीमध्ये किंवा 4थ्या पायरीमध्ये आपल्या गुणदोषांची यादी केली आणि आपली गृहसफाई झाली, पण त्यानंतर आपण पुन्हा कुठल्याही प्रकारचा गाढवपणा किंवा स्वभावदोषांमुळे व्यक्त झालेले आपले वागणं आहे त्याच्यामुळे त्रास होणार नाही आपल्याला आणि इतरांना, असं काय गॅरंटी कोणी देत नाही आहे. थोड्या चुकाही होण्याची शक्यता आहे. पण आता मी एका नव्या पायावर उभा असल्यामुळे मला ही स्पॉट इन्व्हेंटरी घ्यायला सांगितलेली आहे. बिल डब्ल्यू म्हणतो आहे की स्वार्थीपणा, अप्रामाणिकपणा, खुंची चीड आणि भीती यांच्यावर सतत लक्ष ठेवा आणि ह्या जेव्हा गोष्टीवर डोकं काढतील तेव्हा 3 गोष्टी त्यांनी करायला सांगितल्यात. एक, ताबडतोब देवाला आळवा की सहाय्य करा, हे भाई अपने से नहीं होते, तू अपने को हेल्प करना. दुसरं, कुणाशी तरी तातडीने चर्चा करा, शक्यतो स्पॉन्सरबरोबर, पण स्पॉन्सर नसेल उपलब्ध आणि लवकर करायचं असेल तर दुसऱ्या कुठल्या तरी सभासदाबरोबर किंवा तुमच्या व्यावसायिक मदतगार ज्याला तुमच्या अल्कोहोलिझमबद्दल माहिती आहे त्याच्याशी चर्चा करा. आणि कोणाला दुखावले असेल तर त्याची लगेचच भरपाई करावी. त्याच्यामुळे 4थ्या 5व्या पायरीमधनं नंतर आपण जे 9व्या पायरीत केलं ते आता 10व्या पायरीमध्ये लक्षात यायचं आहे आणि लगेच कबूल करायचं. कारण आपण 10वी पायरीमध्ये म्हणतो नियमितपणे आपल्या वागणुकीचे निरीक्षण करू लागलो व स्वतःची चूक लक्षात येताच ताबडतोब कबुली दिली. कंटिन्यू टू टेक पर्सनल इन्व्हेंटरी अँड वेन वी वेर रॉंग प्रॉम्प्टली ॲडमिटेड इट. म्हणजे 5वी पायरी आणि 9वी पायरी याचं कॉम्बिनेशन 10वी पायरी आहे. पण बिल डब्ल्यू इथे आल्यानंतर म्हणतो की आता खरं बघायला गेलं तर 9व्या पायरीपर्यंत आम्ही आल्यानंतर बऱ्याच गोष्टी कमी होतात पण त्या जात नाहीत. त्या बेस्ट ऑफ ग्रेपवाईनमधल्या व्हॉल्यूम 3मध्ये एका सभासदाचा अनुभव आहे. ऑक्टोबर 1991चं ते आर्टिकल आहे. बेस्ट ऑफ ग्रेपवाईन व्हॉल्यूम 3, पान नंबर 214-215. त्याचं टायटल आहे हाऊ टू लूज 100 अगली पाऊंड्स, म्हणजे 100 पाऊंड वजन कमी कसे करावे. आणि त्याच्यात त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की पेरू नावाचा देश आहे, त्या पेरू नावाच्या देशामध्ये डोंगरावरती बटाट्याची शेती केली जाते आणि ही बटाटी तयार झाल्यानंतर ते जे शेतकरी असतात ते स्वतःच्या पाठीवरती गोणी मारतात त्या बटाट्यांच्या 100 पाऊंडाच्या आणि बाजारपेठेत घेऊन जातात आणि तिथे विकतात. पण तो म्हणतो की त्याच्यात गंमत अशी आहे की परत येताना त्या रिकाम्या पिशव्या घेऊन यायच्या ऐवजी ते त्याच्यामध्ये जरा वजनदार दगड भरतात आणि दगड भरून घेऊन येतात. आणि त्यांचं कारण ते सांगतं असं की आपल्याला सवय राहिली पाहिजे वजन उचलायची, त्याच्यामुळे जाताना जसं वजन नेलं तसं येताना पण वजन उचलायची सवय असायला पाहिजे. म्हणून तो म्हणते सगळे शेतकरी जे आहेत ते येताना बटाट्याच्या ऐवजी दगड भरतात आणि घरी परत येतात पण वजन घेऊन येतात. आता हा सभासद तिथे सांगतो तसं आपण 5व्या पायरीमध्ये वजन उतरवलं, बटाटी विकली, 5वी पायरी घेतली, गिल्ट अपराधीपणाची भावना, शेम लज्जास्पद वागणूक आपली आणि रिमोर्स पश्चाताप या तिघांमधनं आपण मुक्त झालेलो आहोत. पण आपल्या सवयीप्रमाणे आपण त्याच्यामध्ये नवीन दगड भरून घेऊन डोक्यामध्ये घेऊन ते फिरणार आणि ते करायचं नाही. म्हणून तो म्हणतो वी विल हॅव टू ओव्हरकम द इम्पेडिमेंट्स
IMPEDIMENTS. इम्पिडिमेंट शब्दाचा अर्थ आहे अडथळा आहे. आणि तो म्हणतो अडथळा इम्पिडिमेंट शब्दाचा लॅटिन भाषेतला अर्थ जो आहे तो वजन उचलणे असा आहे. आणि आम्हाला ही डोसक्यावरती ओझी घेऊन फिरायची जी सवय लागलेली आहे त्याच्यामुळे नवीन ओझीसुद्धा आम्ही तेवढ्या वजनाची घेऊन फिरतो. म्हणजे आमच्या हातून जी चूक होते त्याच्याबद्दल आपण पूर्वीसारखंच पुन्हा नव्याने अपराधीपणाची भावना, लाज वाटणे, पश्चाताप वाटणे हे सगळं करायला लागतो आणि त्याच्यामध्ये आपण अडकून पडण्याची शक्यता असते. म्हणून 10व्या पायरीमध्ये ताबडतोब जे काय दगड गोळा केले असतील ते लगेच काढून टाकायचे. म्हणून बिग बुकमध्ये सांगतो आहे की तटस्थपणा, सुरक्षितता आणि संरक्षितपणाच्या अवस्थेला आम्ही पोचलो असल्याचे आम्हाला जाणवते. पण पुढे धोक्याचा इशारा देतो की आपण मद्यासक्तीतून बाहेर पडलेलो नाही. आपण साध्य केली आहे ती त्या दिवसापुरतीची सोडवणूक, 1 डे ॲट अ टाईम. आज दारू प्यालेली नाही आहे. आम्ही आपल्या आध्यात्मिक बळावरच ती टिकून राहणे अवलंबून असते. आपण स्लीप झालेल्या सभासदांचे अनुभव ऐकले. का रे बाबा स्लीप झाला? नाही बरेच दिवस मिटिंगला नव्हतं आलो, मग भांडण झालं, मग ते माझं लिंक तुटली, मग मी बीमवर नव्हतो, कार्यक्रमावर नव्हतो. असे अनेक प्रकारे सभासद आपल्या अनुभवातून सांगत असतो. त्यामुळे आपल्याला BLWने सांगितलेलं आहे की आपण जी सोडवणूक दारूपासून मिळवलेली आहे ती 1 डे ॲट अ टाईम आहे, ती कायमची मुक्ती मिळवलेली नाही. त्याच्यामुळे जर का आध्यात्मिक पातळी, डॉक्टर बॉबला विचारलं होतं पत्रकारांनी की तुम्ही आयुष्यभर दारू पिणार नाही का? तर डॉक्टर बॉबने त्याचं छान उत्तर दिलं. त्या म्हणाला की काल माझ्यामध्ये आध्यात्मिक बदल झाला, मी स्वतःमध्ये परिवर्तन करून घेतलं, कन्व्हर्शन झालं आणि प्रोफाऊंड पर्सनॅलिटी चेंज, आमूलाग्र बदल माझ्या विचारसरणीत झाला, माझ्या वागण्यात झाला. त्याच्यामुळे मी काल दारूपासून दूर होतो. तशाच प्रकारचा बदल जर मी स्वतःमध्ये आजही चालू ठेवला तर मी आज दारू पिणार नाही. असंच जर मी उद्या केलं तर उद्याही दारू पिणार नाही. आणि काल, आज, उद्या असं करत राहिलो तर मी मरेपर्यंत दारू पिणार नाही. त्याच्यामुळे 4थ्या 5व्या पायरीत आणि 9व्या पायरीत जे आपण केलं, दोष ओळखणे आणि दोष लिहून काढणे, दोष कबूल करणे आणि त्या दोषांची माफी मागणे, हे सगळं आपल्याला 10व्या पायरीमध्ये अपेक्षित आहे. आणि BLW 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तकामध्ये मराठीमध्ये सांगतो आहे की अरे एवढं सगळं केल्यानंतर आपण सगळ्या प्रकारच्या परिस्थितीमध्ये, जे 12 पायऱ्यामध्ये त्याचं छान वर्णन केलं. 12व्या पायरीमध्ये 12/12मध्ये तो म्हणतो की अडचणी तर येणारच भाऊ, मग जेव्हा अडचणी येतील तेव्हा आम्ही शांतचित्त राहू शकू का? स्थिरचित्त राहू शकू का? भावनिक विषण्णावस्था किंवा हँगओव्हर ज्याला आपण म्हणतो, इमोशनल हँगओव्हर, उद्याच्या येणाऱ्या आव्हानांना तोंड देता येते का? पण असा विश्वास आमच्यात निर्माण झाला आहे आणि त्याच्याकरता खालील गोष्टी आम्हाला करायला पाहिजे. एक आहे स्पॉट इन्व्हेंटरी. स्पॉट म्हणजे ऑन द स्पॉट, म्हणजे त्या एका विशिष्ट क्षणी जेव्हा डोकं फिरतं किंवा जेव्हा काहीतरी आपल्या हातून चुकीचं होतं किंवा आपल्यावर परिस्थिती ओढवते तेव्हा आपण स्पॉट इन्व्हेंटरी घ्यायची आहे. स्वतःचीच आपण डोळे मिटून किंवा कसं जशी आपली पद्धत असेल त्याप्रमाणे जे काय घडलेलं आहे त्याच्यापुढे त्रयस्थपणे 1 सेकंद पाणी पितो. त्रयस्थपणे आपण त्या सगळ्या घडामोडीकडे, परिस्थितीकडे बघायचं आणि आपण काय करायला पाहिजे ते ठरवायचं. त्याला म्हणायचं स्पॉट इन्व्हेंटरी. 10व्या पायरीमध्ये दुसरा प्रकार सांगितला आहे तो ॲट द एंड ऑफ द डे, म्हणजे दिवसाच्या शेवटी किंवा रात्री झोपण्यापूर्वी. BLW आपल्याला 10व्या पायरीत सांगतो की रात्री झोपण्यापूर्वी आम्ही दिवसभराचा आढावा घेतो आणि स्वतःला प्रश्न विचारतो की बाबा रे, आज माझ्या दिवसभरामध्ये मी कोणाला दुखावलं का? माझ्या हातून काही चूक झाली का? त्या माणसाशी मी लगेच 9वी पायरी दुसऱ्या दिवशी करायची का? आता ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला शोधायची असतील तर रात्री शांतपणे चिंतन करायला मला 5-10 मिनटं बसायला पाहिजे आणि त्याची सवय करायला पाहिजे. तिसरा प्रकार त्यांनी सांगितले स्पॉन्सरबरोबर बसणे, शेवटच्या भेटीपासून आजच्या भेटीपर्यंत. हे मात्र मी कटाक्षाने पाळतो. दर 2-4 महिन्यांनी मला सुट्टी मिळाली की मी स्पॉन्सरकडे जातो, घडघडा बोलतो, तो शांतपणे ऐकून घेतो आणि
तो लगेच काही माझ्या प्रत्युत्तर देत नाही. 2-4 दिवसांनी तो पण त्याचं चिंतन विश्लेषण करतो आणि तो मला सांगतो की हे बघ, हे याच्यामध्ये हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे, याच्यात बदल घडून आणला पाहिजे, हे बरोबर चाललेलं आहे, हे चालू ठेव. त्याच्यामुळे तिसरा प्रकार त्यांनी इन्व्हेंटरीचा सांगितला. पहिला सांगितला स्पॉट इन्व्हेंटरी, जागच्या जागी. दुसरा सांगितलं एंड ऑफ द डे, म्हणजे दिवसाच्या शेवटी. तिसरा सांगितला स्पॉन्सरबरोबर शेवटचा भेटलो होतो. आता गंमत अशी आहे की आपल्यातले अनेक जणं स्पॉन्सरबरोबर फक्त मीटिंगमध्येच बोलतात, मीटिंगमध्येच भेटतात, एवढा त्याच्याशी घनिष्ठ संबंध असतो किंवा तो गावातल्या गावातला असतो. किंवा काहींचं मग फारच अगदी अमेरिकेमध्ये आहे, लंडनला आहे किंवा परक्या गावामध्ये आहे, मी मुंबईला राहतो आणि तो औरंगाबादला आहे किंवा व्हायस वर्सा. तर अशा वेळेला ते कठीण होतं. त्यामुळे प्रत्येकाने आपलं मार्गदर्शकाबरोबरचं नातं कसं असायला पाहिजे हे ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे, ते दोघं मिळून ठरवू शकतात. पण BuildWने ही आयडिया दिलेली आहे की तुम्ही शेवटचे जेव्हा मार्गदर्शकाला भेटलात तेव्हापासून आजपर्यंत जे तुमच्या आयुष्यात झालेलं आहे त्याच्याबद्दल त्याच्याशी बोला आणि त्याच्याकडून त्याच्यावरती काय करायला पाहिजे त्याचं मार्गदर्शन घ्या. आणखी एक चौथा प्रकार सांगितला आहे, तो म्हणजे 2 दिवस जगापासून अलिप्त राहणे. मग हे तुम्ही, आमच्यातला एक सभासद होता, तो सांगायचा की वाढदिवसाच्या आधी 8 दिवस मी शांत बसतो आणि चिंतन करतो की मी तेव्हा काय करत होतो, दारू पीत असताना माझी अवस्था काय होती त्याचं आठवतो आणि त्याचबरोबर आज मी कसा वागतो आहे, माझ्यामध्ये काय बदल करून आणायला हवा जो होत नाही आणि त्याच्यासाठी मी खूप प्रयत्न करतो पण तो जमत नाही. या सगळ्या गोष्टींबद्दल मी चिंतन करतो आणि त्याच्याकरता तो 2 दिवस जगापासून अलिप्त राहायला सांगतो आहे. त्याच्यामुळे 10व्या पायरीमध्ये 12 पायऱ्या 12 रोडी पुस्तकामध्ये आपल्याला हे 4 प्रकारच्या इन्व्हेंटरी दिलेले आहेत. एक स्पॉट इन्व्हेंटरी, एक दिवसाच्या शेवटची, एकदा स्पॉन्सरला भेटले शेवटच्या भेटीपासून आजपर्यंत, आणि चौथा प्रकार सांगितलं 2 दिवस जगापासून अलिप्त. मग तुम्ही ध्यानाला जाता, मी आता विपश्यनेला जातो, तुम्ही विपश्यना करा असं माझं काय म्हणणं नाही किंवा मी प्रमोट करत नाही, पण मी विपश्यनेला जातो आणि माझा ध्यानाचा अनुभव असा आहे की तिथे 10 दिवस आपण स्वतंत्रपणे राहतो आणि तेव्हा मनामध्ये सतत विचार आपल्या चालू असतात आणि तेव्हा आपण इन्व्हेंटरी घेत असतो. तेव्हा तिथे कागद पेन लिहायला काही नसतं, काहीच नसतं, पण आपल्या डोक्यामध्ये विचार मात्र येत असतात आणि त्या विचारांमधनं आपल्याला काय बदल घडून आणायला पाहिजे ते मात्र कळत असतं. 10 दिवस नाही तरी निदान 2 दिवस तरी जगापासून अलिप्त, विशेषतः घरच्या लोकांपासून अलिप्त राहणं आवश्यक असतं. कामाच्या ठिकाणापासून अलिप्त राहणं हे अर्थात किती जणांना शक्य आहे आणि किती जणांना ते करायची इच्छा आहे ते मला माहीत नाही, ज्याचं त्यांनी ठरवलं. पण BuildW त्याच्यामध्ये म्हणतो की जेव्हा इतर लोकांमुळे किंवा नवीन प्रसंगांमुळे आपला समतोल बिघडतो, बायको काहीतरी बोलली, आता मिटिंगला जाताना बायको न चुकता मला सांगायची की जाताना दळण टाक आणि येताना दळण घेऊन ये, मग त्याचं मला फार टेन्शन यायचं. मी बरीच वर्ष ते सहन केलं. एक दिवस स्फोट झाला आणि राडा झाला, पण नंतर माझ्या लक्षात आलं की त्यात काय फार करायचं नाही आहे. जाताना दळण टाकायचं, रस्त्यात गिरणी आहे, दळण टाकायचं आणि येताना मिटिंगवरनं घेऊन यायचं. पण माझा समतोल बिघडतो आणि आपल्याला चुका करण्याचा मोह होतो, तेव्हा ह्या परीक्षणाचा, या इन्व्हेंटरीचा उपयोग होतो. कारण BuildW म्हणतो अशी शिस्त लावून घेणं सोपं नसतं. वर्षानुवर्षाच्या आमच्या ज्या सवयी आहेत, तुला काय अक्कल आहे, तुला काय कळतं, तुझ्या बापाची पितो का, तुझ्या पैसे मागायला आले का, ही जी विचारसरणी आहे त्या विचारसरणीतून मुक्त होऊन नव्या दृष्टिकोनाने जगाकडे, स्वतःकडे बघणे हे कठीण काम आहे. म्हणून 10वी पायरी एवढी सोपी नाही. म्हणून BuildW म्हणतो जीभ आणि लिखाणावरील संयमाने जेवढा फायदा होतो तेव्हा तितका दुसऱ्या कशानेही होत नाही. आपल्याकडे लिखाणाचा काय फार संबंध नाही. कधीतरी साहेबाला पत्र लिहितो तेव्हा खरमरीत लिहितो किंवा घरातल्या लोकांना काहीतरी लिहून ठेवतो तेव्हा खरमरीत लिहितो. पण जिभेमुळे मात्र करेक लोकांना दुखावल्याचं. अगदी एमध्ये कालच कोणीतरी ते सहज काहीतरी प्रश्न विचारला, तर त्याला मी म्हटलं अरे तू तात्विक किंवा हायपोथेटिकल काल्पनिक प्रश्न विचारू नको, तू स्पेसिफिक काहीतरी बोललास तर मग 9व्या पायरीमध्ये असे अनुभव येतात का की ज्या वेळेला असं होऊ शकतं. म्हटलं अरे राजा, मग त्याला राग आला. आता कसं आहे, प्रश्न विचारणाऱ्या प्रत्येकाला अपेक्षा अशी असते की उत्तर देणारे मला पाळण्यामध्ये घालावं, जोजवावं आणि मग केसावरनं हात फिरवत शांतपणे उत्तर द्यावं. आता प्रत्येक वेळेला तसं शक्य असतंच असं नाही, आणि तसं उत्तर हवं असेल तर तुम्ही तुमच्या स्पॉन्सरकडे विचारावं. जेव्हा तुम्ही 4-4 कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारता तेव्हा प्रश्नाचं उत्तर देणारा माणूस तुम्हाला कशा पद्धतीने उत्तर देईल त्याची काही गॅरंटी नाही. त्याच्यामुळे तरी पण
जिभेवरती ताबा सुटला की मी फटकवतो. मी तसा शॉर्ट टेम्पर्ड आहे, भडकू आहे, पटकन भडकतो. आता मी 34 वर्ष 9 महिने आणि 3 दिवस दारूपासून दूर आहे, पण अजून काय माझे हे दोष गेलेले नाहीत. शॉर्ट टेम्पर्ड आहे, भडकू आहे. त्याच्यानंतर शिवरा आहे मी, बऱ्याच घाणेरड्या शिव्या देतो. प्राध्यापक असूनसुद्धा माझ्यातल्या शिव्या गेलेल्या नाहीत. मी अनेक प्रयत्न करून झाले, अनेक लोकांनी मला लाथा घालून झाल्या, शिव्या देऊन झाल्या, मीटिंगमध्ये जाऊन बोंबाबोंब करून झाली, माझ्या बायकोनी पोरीनी आरडाओरडा करून झाला, पण माझं ते काय जात नाही आहे. पण आज मला इन्व्हेंटरीमुळे त्याच्यामध्ये ताबडतोब एखाद्या माणसाला आपण दुखावला असेल तर आडवा येतो अहंकार, आणि अहंकार म्हणतो कोई जरूरत नाही, उसकी भी गलती आहे. ते पुन्हा तेच 4थ्या 5व्या आणि 9व्या पायरीचं जे नाटक माझ्या मनातलं चाललेलं असतं तेच मी करत राहतो. पण ही मला शॉर्टकट दिलेला आहे, किंवा हा मला हे दिलेलं आहे, काय म्हणतात त्याला, एक्झॉस्ट फॅन दिलेला आहे, की तो पटकन त्याच्यातनं मुक्ती मिळते. बिल डब्ल्यू म्हणतो अपयशातून निर्माण झालेले दुःखसुद्धा अनुभवाच्या दृष्टीने अतिशय मोलाचे ठरू शकते. माझ्या कामाच्या ठिकाणी मला PhD गाईड माझ्या साहेबांनी कित्येक वर्ष होऊ दिलं नाही, आणि नंतर मग मला व्हाईस चान्सलरनी एक दिवस फोन करून डिपार्टमेंटला शिपाई पाठवून बोलून घेतलं मला, आणि मला म्हणाले सर तुमच्यावरती अन्याय झालेला आहे, तर तुम्ही नव्याने अप्लाय करा. म्हटलं साहेब मी 6 वेळा अप्लाय केलं आणि 6 वेळा माझं ॲप्लिकेशन माझ्या साहेबांनी रिजेक्ट केलेलं आहे, त्याच्यामुळे मी काय आता अप्लाय करणार नाही. तो व्हाईस चान्सलर डॉक्टर संजय देशमुख बघत बसले माझ्याकडे. मी ताडताड निघून बाहेर पडलो आणि माझ्या डिपार्टमेंटला आलो. त्यांनी माझ्या डिपार्टमेंटला फोन करून माझ्या हेड ऑफ द डिपार्टमेंट बाईला सांगितलं की हा वेडा आहे का तुमचा माणूस, त्याला व्हाईस चान्सलर हायेस्ट ऑथॉरिटी इन द युनिव्हर्सिटी सांगतो आहे की तू आता अप्लाय कर, तुझ्यावर अन्याय झालेला आहे, आम्ही आता तो अन्याय दूर करणार आहोत, जे झालं गेलं ते जाऊ द्या, त्याच्यात आपल्याला काय करता येणार नाही. आता नवीन HOD आलेला आहे, नवीन व्हाईस चान्सलर आला आहे, तुझी फाईल माझ्याकडे आलेली आहे आणि मला ते सगळं सांगितलेलं आहे. मी काय मग माझ्या हेड ऑफ द डिपार्टमेंटने मला बोलून घेतलं. तिने सांगितलं की तू आता अप्लाय कर. म्हटलं अजिबात करणार नाही, 6 वेळा केला, एवढे काय झोपा काढत होते का, तुम्हाला अकला नव्हते का आधी, अमुक होतं मग थाड बोललो मी. सगळं ऐकून घेतल्यावर त्या बाईंनी मला सांगितलं की हे बघ, तुला मी तुझी गाईड म्हणून सांगते. माझी मार्गदर्शक होती ती PhDची, आणि तेव्हा अधिकारवाणीने मी तुला सांगतो आहे की तू तुझी अक्कल चालू नकोस, साहेब सांगतो आहे, व्हाईस चान्सलर सांगतो आहे त्याप्रमाणे ॲप्लिकेशन कर. तरी पण मी तणतणत बाहेर आलो आणि मी शांतपणे बसलो, विचार केला, बायकोशी बोललो, स्पॉन्सरशी बोललो, आणि मग निर्णय घेतला की ही सगळी मोठी लोकं सांगत आहेत ते बरोबर आहे आणि आपण त्यांचं ऐकलं पाहिजे. त्याच्यामुळे ही जी स्पॉट इन्व्हेंटरी आहे त्या स्पॉट इन्व्हेंटरीमुळे माझा खूप फायदा होतो. दुसरी गोष्ट असते, मला साहेबांनी ऑफिसमध्ये शिपायला सांगितलं जरा सरांना बोलून आण, की माझी हवा टाईट व्हायची. बऱ्याच वेळा असं व्हायचं. मग माझ्या स्पॉन्सर बरोबर तो म्हणाला अरे तू काय चूक केलेली आहेस का. म्हणलं नाही बुवा चूक बी काय नाही केली, पण साहेबाचं बोलवणं आलं की माझी चड्डी पिवळी होते, लगेच मला धडधड व्हायला लागतं. आणि मग मला प्रार्थनेचा उपयोग झाला की 10व्या पायरीमधल्या माझ्या स्पॉट इन्व्हेंटरीमुळे मला कळलं. आणि 99% वेळा असं असायचं की साहेब काहीतरी काम सांगायचा, की आधीचं जे काय काम, मी RTI ऑफिसर होतो, मी ॲडमिशन ऑफिसर होतो, माझ्याकडे बरीच डिपार्टमेंट होती, कारण मी काम करणारा माणूस होतो, त्याच्यामुळे माझ्याकडे बरीच कामं असायची साहेबाची. आणि माझा अट्टास असा असायचा की आपल्या वाचून साहेबाचं अडलं पाहिजे, एवढं काम आपण करायचं. त्याच्यामुळे मी माझ्या कामावरती मी खुश होतो, मी खूप वेळ द्यायचो, जबाबदारीने कामं करायचो, आणि त्याच्यामुळे मला साहेब बोलवायचा. पण या स्पॉट इन्व्हेंटरीमुळे मला लक्षात आलं की अरे एक अनामिक भीती आहे, पण अर्थात ही अनामिक भीती 20-25 वर्षानंतर येते. पहिल्या 10-15-20 वर्षामध्ये अनामिक भीती नसते, प्रत्येक भीतीच्या मागे काहीतरी कारण असते, ते शोधायला लागतं. पण या स्पॉट इन्व्हेंटरीमुळे माझा फायदा होत गेलेला आहे. बिल डब्ल्यू म्हणतो वेदना ही सर्व आध्यात्मिक प्रगतीची कसोटी आहे. मनाविरुद्ध जेव्हा गोष्टी होत असतात, जेव्हा मनासारख्या गोष्टी होतात, तेव्हा देवाच्या कृपेने बरं चाललं आहे असं म्हणणं अगदी सोपं आहे. पण परिस्थिती कठीण आहे. माझी मुलगी लहान होती, 1.5-2 वर्षाची. तिचं आईचं दूध बंद केलं, दर आठवड्याला 15 दिवसाला सलाईन लावायला लागायची, संडासची जागा लाल व्हायची, सगळी औषधं करून झाली, हतबल झालो.
एक त्या बाबाला बोलवलं होतं, त्या बाबांनी काहीतरी कुराणाच्या आयती लिहिल्या आणि त्या पाण्यामध्ये टाकल्या आणि तांब्या ठेवला होता गॅस ह्याच्यावरती ओट्यावरती. तर बाबा गेल्यानंतर मला काय खुसकी आली साफसफाई करायची. मी सगळा ओटा साफसफाई केली आणि ते पाणी सगळं ओतून दिलं. बायको म्हणाले, काय माणूस आहे यार तुझ्या आईला, एवढे पैसे देऊन त्याला बोलवलं, आपल्याला मुलीला बरं वाटतं म्हणून ते पाणी तू ओतून दिलंस त्याच्यामध्ये, कपाळाला हात लावला. त्याच्यामुळे अशा अनेक गोष्टी, अपयशातून निर्माण झालेले दुःख, मला धंदा करता येईना, नोकरी मिळेना, नोकरी गेली, नवीन शिक्षण घेतलं तरी नोकरी मिळेना, PhDला ॲडमिशन मिळेना, पैसे असंख्य प्रकार माझ्या आयुष्यामध्ये दुःखद घटना झालेल्या आहेत. वडिलांचा अल्झायमर, आईचा आजारपण, आईला कॅन्सर झाला, धाकट्या बहिणीला कॅन्सर झाला, हे सगळं माझ्या बाबतीमध्ये मी अनुभवलं आहे. माझी मुलगी शिक्षण घेऊन आली, म्हणाले मी विचार करते काय करायचं. 6 महिने घरात बसून राहिले चहायला, काय करायचं नाही. त्यामुळं हे अशी आजूबाजूला परिस्थिती भयावह होते किंवा आपल्या मनासारखी नसते, त्यावेळेला अल्कोहोलिक्स अनॉनिमसची ही 10वी पायरी आपल्याला उपयोगी पडते. आणि म्हणून BW 10व्या पायरीमध्ये म्हणतो, उद्या अधिक चांगले वागण्याचा प्रयत्न करण्याची मनापासून तयारी हा कायमचा ठेवा मिळवण्याचा सभासद अधिकाधिक प्रयत्न करतो. आणि अर्थातच हे एका दिवसात होणारं नाही. आत्मनिग्रहाची सवय अंगात भेनून जोपर्यंत ती स्वाभाविक होत नाही तोपर्यंत चांगला उद्देश समोर ठेवून आपण कधीही विचार किंवा कृती करू शकत नाही. म्हणून BWने काही मुद्दे दिलेले आहेत 10व्या पायरीमध्ये, की सगळ्या प्रकारच्या परिस्थितीमध्ये आपण मध्यमुक्त राहू शकतो का, आपलं भावनिक संतुलन राखू शकतो का. तर त्याचं उत्तर होय आहे. आणि त्याच्याकरता 10वी पायरी आत्मशोध किंवा आत्मसंशोधन किंवा सेल्फ सर्चिंग ही सवय व्हायला पाहिजे. मान्य करणे, स्वीकारणे, सोशिकपणे आपले दोष सुधारणे, भावनिक हँगओव्हरपासून दूर राहणे, भूतकाळ स्थिरस्थावर झाला की वर्तमान काळातील आघातांना सामोरं जाता येते. कारण हे आघात तर होतच राहणार ना, कधी त्याचे दारूशी संबंध असतील, कधी नसतील, कधी परिस्थिती असेल, काय सांगता येत नाही. राग, खुन्नस, जळावृत्ती, मत्सर, आत्मकरुणा, अभिमान दुखावणे आणि माझ्या बाबतीमध्ये हे सगळे दोष हे परत बाटलीकडे नेणारे आहेत. ॲंगर, रिझेंटमेंट, जेलसी, एन्व्ही, सेल्फ पिटी आणि हर्ट प्राईड, दुखावला गेलेला आत्मा, आणि हे सगळे मला परत दारूकडे न्यायला लागणार आहेत. बरं, आता मला दारू प्यायची नाही हे मी माझ्यापुरतं ठरवलेलं आहे. आणि हे जेव्हा मी ठरवतो त्यावेळेला माझ्या लक्षात येतं की 10वी पायरी काय सांगते मला. 10वी पायरी सांगते मला की बढाईखोरपणाच्या विरुद्ध हा विमा आहे. 10वी पायरी इन्शुरन्स अगेन्स्ट बिग शॉर्टिझम. आपल्याला कळायला लागते, जास्त हुशारी करून ते अड्ड्यावर करायचं ना, आज मेरी तरफ से सबको, तसं हे करून चालणार नाही. जमा खर्चाची बाजू तपासून घ्यायला लागते. लेट्स लुक ॲट अ क्रेडिट ॲज वेल ॲज डेबिट. ते ऑडिटर असतात की नाही, त्यांच्याकडे ते पिंक गुलाबी रंगाचं ते एक वेगळं पेन असतं आणि ते उलट्या टिक करतात. साधी टिक नाही करत, आपण सरळची खूण करतो साधी, त्याच्याने उलट्या करतात. त्यामुळे तो विचार करतो इकडे क्रेडिट इकडे डेबिट. आणि मग प्रत्येक वेळेला आम्ही हे सगळं करत असताना आम्हाला लक्षात यायला लागतं की आमचा अंतस्थ हेतू काय आहे ते शोधलं पाहिजे. नुसतं वरवर कसं आहे, मी स्वतःलाच फसवत असतो. अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर 10व्या पायरीमध्ये मला कळायला लागतं की अरे मी आता कोणाला फसवणार आहे, इतर कोणालाच फसवणार नाही. पण या अत्यावश्यक 6व्या इंद्रिया ज्ञानेंद्रियाचा विकास करायला आपण सुरुवात केलेली असते आणि आपण पुढे गेले पाहिजे, आपण कृती केली पाहिजे. त्याच्यामुळे इन्व्हेंटरीचे BWने आपल्याला जे वेगवेगळे प्रकार करायला सांगितलेले आहेत, स्पॉट इन्व्हेंटरी, दिवसाच्या शेवटची इन्व्हेंटरी, मार्गदर्शकाबद्दल बरोबर बसायची इन्व्हेंटरी आणि 2 दिवस सगळ्यापासून दूर राहून चिंतन करून केलेली इन्व्हेंटरी, या सगळ्या आपल्याला 10व्या पायरीपर्यंत आपल्याला मदत करत असतात. आणि ही 10 पायऱ्या कशा करता, तर अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आल्यानंतर आपल्याला कायम लक्षात ठेवायला लागतं की रोलँड एचला डॉक्टर कार्ल युंगनी सांगितलं की तू धर्माकडे जा. त्याप्रमाणे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी नाही, लंडनमधली किंवा इंग्लंडमधली ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी नाही, ही अमेरिकेमधली पहिल्या शतकाची शिकवणूक देणारी एका फादरनी सुरुवात केलेली ऑक्सफर्ड ग्रुप नावाची विचारसरणी होती. तिथे जाऊन BWला
किंवा डॉक्टर बॉबला किंवा रोलँड एचला जी 5 तत्त्व मिळालेली, तीच 5 तत्त्व पुढे 12 पायऱ्यांच्या स्वरूपामध्ये आपल्याकडे आलेली आहेत. या 12 पायऱ्यांच्या रूपामध्ये जर माझ्यामध्ये बदल झाला नाही आणि माझं वागणूक तशीच राहिली, तर 4थ्या पायरीमध्ये त्यांनी जाणीव करून दिली आपल्याला की तुमची वागणूक तशीच राहिली आणि इतरांना अपायकारक राहिली तर तुम्ही दारू पिणार का? तो म्हणतो होय, तुम्ही दारू पिणार हे सत्य आम्ही सांगतो आणि हे आमच्या अनुभवावरती आधारित आहे. आम्ही कुठल्याही प्रकारचा सिद्धांत सांगत नाही. त्यामुळे मी 10व्या पायरीमध्ये आल्यानंतरसुद्धा मला सातत्याने दारूची भीती वाटणं आवश्यक आहे. दारू आपल्या ठिकाणी आहे, पण मी दारू पालोय ह्या विचाराने मला घाम फुटतो. स्वप्न पडलं की मी झोपेमध्ये ताडताड उठतो. ते काय पहिल्या वर्षातच होतं असं नाही, अजूनही होतं, कोणाच्याही बाबतीत होऊ शकतं. त्याच्यामुळे झोपेत जरी तू ताडकन उठलास याचा अर्थ तुला आता दारूची पक्की भीती चांगली बसलेली आहे की दारू प्यालो आहे. कोणी 1 करोड रुपयाचा चेक दिला आणि सांगितलं 1 पेग पी आणि मी तुला 1 करोड रुपये देतो तरी देखील मी पिणार नाही. किंवा समजा वैद्यकशास्त्राने नवीन शोध लावला आणि सांगितलं 1 इंजेक्शन घ्यायचं, 50 रुपयाचं इंजेक्शन, 3 आठवडे घ्यायचं. 3 आठवडे घेतल्यानंतर तुम्ही नॉर्मल ड्रिंकर होणार आणि तुम्ही इतर माणसांसारखे आनंदाने दारू पिणार. मी ते इंजेक्शन घ्यायला जाणार नाही. त्याचं कारण आता माझ्या लक्षात आलेलं आहे की आता मला नव्याने दारूमधनं आनंद मिळवायची गरज नाही, कारण अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये आनंद मला मिळतो आहे. माझ्या जगण्यातला मला आनंद मिळतो आहे. 12व्या पायरीमध्ये तो म्हणतो की जगण्यातला आनंद मिळाला पाहिजे. आपण ज्याला संदेश देतो तो उभा राहिलेला आणि चालत असलेला आणि नव्याने आयुष्य जगतो आहे हे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात यायला पाहिजे की अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये तो 12व्या पायरीचं वर्णन करताना बिल डब्ल्यू म्हणतो की अरे आम्ही इथे सगळे मैताला आल्यासारखे बसणार का सुटकी चेहरे करून? तो म्हणतो नाही, आमच्या मिटिंगमध्ये हास्याचा कल्लोळ तुम्हाला ऐकायला मिळतो. कधीतरी कोणीतरी स्वतःबद्दल हसतो आणि सगळेजण त्याला हसत नसतात तर ते स्वतःला हसत असतात की अरे आपण कसे गाढव आहोत. त्यामुळे 10व्या पायरीमध्ये मला रोजच्या रोज आपल्या स्वतःच्या वागण्याचं विश्लेषण करायला शिकलं पाहिजे. जे मला आधीच्या 4थ्या 5व्या पायरीत आणि 8व्या 9व्या पायरीमध्ये केलेलं आहे. ती 50 किलो बटाट्याची गोण विकून झाल्यानंतर परत 50 किलोचे दगडधोंडे भरून घेऊन येतो तो शेतकरी, तसं न करता आपण जेवढं काय जमा झालेलं असेल तेवढं लक्षात लगेच जर काढून टाकलं तर आपल्या डोसक्यावरती ही ओझी राहणार नाहीत. आणि ही ओझी 10व्या पायरीमध्ये सोडवण्यासाठी काय काय अडथळे येऊ शकतात? एक, अल्कोहोलिक अनॉनिमसमधला अडथळा, मला शेअरिंग दिलं जात नाही. माझ्या बिझनेस मिटिंगमध्ये मला जसं हवं तसं कोणी वागत नाही. आता मला त्यांनी परवा कल्याणच्या ग्रुपची 57वा वर्धापन दिन आहे, त्यानिमित्ताने मला सांगितलं की तू येऊन बिग बुकप्रमाणे 12 पायऱ्यांचं आचरण कसं करावं ते लिहून घे आमच्याकडनं, वर्कशॉप जसं मी करतो तसं. आता त्याच्याबद्दल लोकांच्या मनात शंका आहेत की अरे वाढदिवस म्हटल्यानंतर नुसतं मटण खायचं, छानपैकी जेवायचं, 10 रुपयामध्ये किटी बॉक्समध्ये आपल्याला एवढं चांगलं जेवण मिळतं असाही विचार करणे. काही लोक आहेत किटी बॉक्समध्ये न टाकणारे, ते उडदा माझी काळे वगैरे सगळं चालतं. तर असं करायच्याऐवजी ह्या समूहाने, कल्याण समूहाने 25 ऑगस्ट रविवार गोपाळकाल्याच्या आदल्या दिवशी तिथे कार्यक्रम ठेवलेला आहे. बिग बुकप्रमाणे 12 पायऱ्यांचं आचरण कसं करावं, 1ली 4थी 9वी 12वी लिहायला सुरुवात करणे, आणि त्याच्याकरता मला बोलवलं आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांच्या मनात शंका आहेत. त्याच्यामुळे अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये तुमच्या मताच्या वेगळं मत असलेल्या लोकांच्याबद्दल आदर ठेवणे आणि न खसकणे आणि मारामारी, अंगावरती धावून जाणे हे प्रकार न करता शांत राहणे हे खूप कठीण आहे. घरामध्ये वयं वाढलेली असतात, लोकांच्या घरातल्या अपेक्षा वाढलेल्या असतात. तुम्ही दारू प्यालात, जेवढे लोक दारू पितात, तुम्ही प्यालात तर काय फरक पडतो? आता आमच्या गरजा तुम्ही पूर्ण करा. मोठा टी व्ही पाहिजे असतो, पूर्वी आईस्क्रीमची कांडी आणायचा, आता आईस्क्रीमचा बॉक्स आणायला लागतो. आणि हे आपल्याला झेपणारे प्रकरण नसलेले जर का आर्थिक उलाढाली आपण करायला गेलो तर त्या अंगाशी येतात. त्याच्यामुळे घरामध्ये खूप विचारपूर्वक त्याला पर्याय काही लोकांनी शोधून काढला तो असा की रोज मिटिंगला जायचं. म्हणजे मुंबईमध्ये राहणारा कुठलाही माणूस 8-9 तास नोकरी करतो, 3-4 तास प्रवासात जातात आणि आणखी 2 तास मिटिंगला. त्यामुळे तो आमचा RBIवाला एक मामा होता, तो सकाळी 6 वाजता घरातनं बाहेर पडायचा, बदलापूरला कुठे राहायचा तो, आणि VTला RBIमध्ये कामाला असायचा आणि रात्री मिटिंग करून 10:30-11 वाजता घरी जायचा. आयला मनात करतो हे कसं रे? मग मला एकानं सांगितलं की अशोक सामंत नावाचा आपला एक जुना सभासद होता, वारला आता तो सांगायचा की रोज मिटिंग करायला लागणे
ही तुम्हाला असलेली शिक्षा आहे. याच्यातून तुम्हाला मुक्ती मिळाली पाहिजे. काही वर्षानंतर रोज मीटिंग करायची गरज नाही. पहिली 3 वर्ष 100% तुम्हाला जास्तीत जास्त मीटिंग करायला पाहिजेत, पण नंतर कार्यबाहुल्यामुळे तुम्हाला रोज मीटिंग करणं शक्य नसणार. त्यामुळे तुम्हाला बरोबर असणार तो तुमचा स्पॉन्सर, तुमचा कार्यक्रम, ऑनलाईन मीटिंग, होमग्रुपची मीटिंग आणि फिजिकल मीटिंग, याचा तोल तुम्हाला समतोल जमला पाहिजे. आणि ते जमण्याकरता कामाच्या ठिकाणी डोकं फिरतं, घरात डोकं फिरतं, एमध्ये डोकं फिरतं, समाजात डोकं फिरतं. अरे तर 4थ्या पायरीच्या वर्कशॉपला त्या नरेंद्र मोदीला आणि राहुल गांधीला शिव्या देणारे कितीतरी लोक होते. कितीतरी वेळ त्यांनी आमच्या त्या वर्कशॉप, शेवटी लोकांनी त्यांना सांगितलं, ए बाबा आम्हाला आमचे रिझेंटमेंट्स आहेत, हे जाऊ द्या, जनरल रिझेंटमेंट तुम्ही नंतर बोला त्याच्याबद्दल, तुम्ही श्रीधरला जाऊन भेटा, त्याच्याशी बोला नंतर. कारण आम्हाला राजकारणी लोकांचाही राग येतो. BLWला पण यायचा आणि तो एवढा प्रचंड असू शकतो. त्याच्यानंतर लैंगिकतेचे आम्ही जे केलेले स्वैराचाराचे प्रकार आहेत त्याच्यातून पूर्ण मुक्त होत नाही. मग त्याचे आणि असंख्य प्रगटीकरण त्याचं वेगवेगळं असतं. एक कोणीतरी मला सांगायचं तो सभासद की आमच्या ऑफिसमध्ये महिला मंडळी पण आहेत, आम्ही एकत्र जेवायला डबे खायला बसतो आणि कोणीतरी महिला बडीशेप वाटते सगळ्यांना, तिने आणलेली असते ती बडीशेप माझ्या हातावर ठेवली की तीन दिवस गुदगुल्या होत असतात मला म्हणतो. त्याच्यामुळे प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. कोणाचे पैशाचे आहेत, कोणाचे सत्तेचे आहेत, कोणाचे लैंगिकतेचे आहेत, कोणाचे वागणुकीतले आहेत. आजारपणामुळे त्रासदायक प्रकार आहे. माणूस वैतागलेला असतो त्या आजारामुळे. ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, अस्थमा आहे, दुनियाभरचे नवीन नवीन प्रकारचे रोग आहेत, वजनं वाढत चालले आहेत, याला व्यायाम करायला वेळ नाही. आणि या सगळ्या गोष्टीचा डोकं फिरण्यात परिणाम होतो. अल्टिमेट एंड इज डोकं फिरलं, माझा भेजा खसकला, मला दारूची आठवण येणार आणि मी दारू प्यायला जाणार. आणि हे टाळायचं असेल तर 10वी पायरी दिलेली आहे. 10व्या पायरीमध्ये BLWने सांगितले, नियमितपणे आपल्या वागणुकीचे निरीक्षण करू लागलो व स्वतःची चूक लक्षात येताच ताबडतोब कबुली दिली. कंटिन्यू टू टेक पर्सनल इन्व्हेंटरी अँड वेन वी वेर रॉंग प्रॉम्प्टली ॲडमिटेड इट. आता मी वयाच्या 18व्या वर्षी दारू प्यायला सुरुवात केली. 29व्या वर्षी मला अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा निरोप डॉक्टर श्रीकांत जोशी, मानसोपचार तज्ज्ञ, ठाणे, भिवंडी यांनी दिला. सुभाष केनी मदत केली, वडिलांनी मदत केली, म्हणून मी एच्या मीटिंगला आलो. आणि आज माझं वय 63 पूर्ण 64वं चालू आहे आणि अजूनही मी ॲक्टिव्ह आहे. बरेच प्रॉब्लेम्स आहेत शारीरिकदृष्ट्या. 34 वर्ष 9 महिने दारूपासून दूर आहे, पण अडचणी असंख्य आहेत त्या पैशात. आपल्या सगळ्यांचेच पैशाचे वांदे असणार आहेत, कारण आपल्या 50 ओव्हरच्या मॅचमधल्या 25 ओव्हर आपल्या दारू पिण्यात गेल्या, त्याच्या निस्तरण्यात गेल्या. त्याच्यामुळे आपल्याला अजून आखलेचे वांदे आहेत. आर्थिकदृष्ट्या कसे सक्षम व्हावं, कुठे इन्व्हेस्टमेंट करावी, मेंबरला विचारून इन्व्हेस्टमेंट करायची नाही, हा मला माझ्या स्पॉन्सरने दिलेला धडा आहे. व्यावसायिक मदत घ्यायची आणि आपल्याला सगळं त्यातलं पूर्ण सत्य सांगितल्यावर कळतं. त्याच्यामुळे ह्या 34 वर्षामध्ये अनेक घडामोडी माझ्या आयुष्यात घडल्या, ज्याच्यामध्ये मला अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा खूप उपयोग झालेला आहे. 12 पायऱ्यांचा खूप उपयोग झालेला आहे. 12व्या पायरीबद्दल 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तकामध्ये तो म्हणतो की 2 पायऱ्यांवरनं 12 पायऱ्यांवरती जाण्यासाठी आम्हाला कृती केली पाहिजे. 2 पायऱ्यांचा मोह हा होत राहणार. हा मलाही झालेला आहे, अधूनमधून होत असतो. जाऊ दे पायऱ्या बिऱ्या, येणे मला हिजडा बनवला आहे, चक्का बनवला आहे, माझ्या मनासारखं वागू देत नाही, असं मला सतत वाटत राहतं. पण अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आल्यावर मला कळायला लागतं की ह्या 12 पायऱ्यांनी मला एक नैतिकतेची चौकट आखून दिलेली आहे आणि त्याच्यामधली ही 10वी पायरी आहे. आता ह्याच्यानंतर 11वी पायरी ध्यान आणि प्रार्थना आहे आणि 12वी पायरीमध्ये मात्र 3 भाग आहेत. त्यामुळे 12वी पायरीचं ऑडिओ रेकॉर्डिंग एका 40 मिनटाच्या मीटिंगमध्ये होईल की नाही ह्याच्याबद्दल मला शंका आहे, पण तरी पण आपण लागलं तर मग त्याचे 2 भाग करीन मी, 2 किंवा 3 भाग, कारण 12व्या पायरीतच मुळात 3 भाग आहेत. तर आता आपण इथं 10व्या पायरीवरती आलेलो आहे. हे ऑडिओ जी आहे ती यूट्यूबवरती अपलोड करणार आहे. यूट्यूब चॅनलचं नाव आहे AA शेअरिंग मुंबई आणि श्रीधर. 3 शब्द टाकले, AA शेअरिंग मुंबई, का तुम्हाला गुगल सर्च किंवा तुमचा यूट्यूबचा सर्च लगेच दाखवतो.
तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे पुढच्या नव्या ऑडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील. तुम्ही लाईक करा म्हणजे त्याचा अल्गोरिदम वर जाऊन ते आपोआपच जो सर्च करणारा माणूस आहे त्याला पटकन दिसेल. आणि तुम्ही शेअर करा, विशेषतः नवीन सभासदाला. अनेक ठिकाणी आता मी कोकणामध्ये माझं कार्यशाळा अरेंज कुठेच झालेलं नाही गेल्या 15 वर्षामध्ये, 12-13 वर्षामध्ये. म्हणून मी 3-4 ठिकाणी सभासदांना फोन करून विचारतो आहे. कणकवलीवाल्याला विचारलं, आणखी मालवणवाल्याला विचारलं, रत्नागिरीला विचारलं, चिपळूणवाला विचारलं. ते म्हणाला आमच्याकडे 7-8 सभासद आहेत, ते काही एवढं कोणी येणार नाही, आमच्याकडे कोणाला काही इंटरेस्ट नाही. त्याच्यामुळे ज्या 12 पायऱ्यांमुळे आम्ही आयुष्यभर दारूपासून दूर राहू शकतो आणि प्राप्त परिस्थितीला तोंड देऊ शकतो, त्याच्याबद्दलचं औदासिन्य खूप आहे. आणि त्याच्याकरता हे जागृती करण्याकरता ही ऑडिओ यूट्यूबवर टाकतो आहे. माझ्या स्वतःच्या ऑडिओ रेकॉर्डिंग 100 आहेत माझ्याकडे, त्या मी हळूहळू अपलोड करतो आहे. नाही तर मी मेल्यानंतर त्या हार्डडिस्कमध्ये पडून राहतील, त्याचा काही उपयोग नाही. त्याच्याऐवजी हे जे काही यूट्यूबचं चॅनल आहे हे सातत्याने चालू राहील. काय पैसे ह्याच्यातनं मिळत नाहीत मला अजिबात. आणि मिळाले तर मी ते किटी बॉक्समध्ये टाकीन, इंटरव्ह्यूला GSOला देईन. काय काळजी करू नका, माझी ॲनॉनिमिटी ब्रेक होत नाही. त्याच्यामुळे ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. खाली कमेंट बॉक्स आहे, त्याच्यावरती तुम्हाला काय आवडलं काय नाही आवडलं, नवीन कुठलं रेकॉर्डिंग करायला पाहिजे विषयावरती, ते विषय तुम्ही सुचवू शकता. माझ्यापर्यंत ते सगळं पोचणार आहे. शिवाय माझा ईमेल ID आहे SHREEDHARM25 श्रीधरm25@gmail.com. त्याच्यावर तुम्ही जीमेल पाठवू शकता. कुठून तरी फोन नंबर शोधून काढूनसुद्धा काही लोक मला फोन करतात आणि सूचना देतात, सुझाव देतात, असं करा तसं करा. त्याच्यामुळे आज आपण 13 जुलै 2024ला 10व्या पायरीचं रेकॉर्डिंग इथे मी थांबतो. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही ऐकल्याबद्दल धन्यवाद. देवा, जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे. आणि अशा परिस्थितीला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला दे. येत राहा, ऐकत राहा, फॉरवर्ड करत राहा, शेअर करत राहा, सबस्क्राईब करत राहा, लाईक करत राहा. थँक्यू. बाय बाय.